महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये पुढे पुढे गेलेलं राज्य आहे. त्याचबरोबर एक रोजगार देणारंही राज्य आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातली जी कामगार आहेत ते येतात आणि त्यांचा एक मोठा हातभार इथल्या इंडस्ट्रीलाही लागतो. खरं म्हणजे मी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहे ज्याला MSME अलीकडे म्हणतात त्याचं प्रतिनिधित्व करतो. आता मुंबईमध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत म्हणजे धारावीपासून अँटॉप हिलपासून फार तुम्ही कुठेही जा तर ह्या केवळ झोपडपट्ट्या नाही तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. कारण परंतु मॅन्युफॅक्चरिंग हब कारण तुम्ही धारावीमध्ये जर बघितलं तर एकूण इथला जो एक्सपोर्ट आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये जो डॉलर आपल्याला मिळतो आहे म्हणजे आणखी थोडंसं मी जर इकॉनॉमिकच्या भाषेमध्ये जर बोललो तर हे जे हब्स आहेत दे आर बॅलन्सिंग द करंट अकाउंट डेफिसिट ऑफ द इंडिया असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु हे जे उद्योग आहेत या उद्योगांना संरक्षण हे सरकारचं किंवा तिथल्या स्थानिक ह्याचं त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. कारण आज तुम्हाला सांगतो धारावी असेल किंवा कुठलीही झोपडपट्टी घाटकोपरपासून या सगळ्या ह्याच्यामध्ये 4 मशीन्स 3 मशीन्स 2 मशीन्स घेऊन बसलेले लोक आहेत. त्याच्यामध्ये 2 4 5 कामगार त्याच्यामध्ये काम करतात. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना तिथले जे लोकल लोक असतील पोलीस असतील महापालिकेचे लोक असतील या सगळ्यांचा इतका त्रास आहे. त्यामुळे मला आपला प्रश्न नाही कळला. तर या छोट्या उद्योगांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठीची आपली भूमिका काय? नाही, पहिल्यांदा तुम्ही मला सांगा शहरं ही स्वच्छ हवी आहेत का कुटीर उद्योग चालवायचा झोपडपट्ट्यांमधने हे एकदा ठरवा. आणि तो जर व्यवसाय जर आपल्या त्या प्रकारचा चालवायचा असेल तर मला असं वाटतं डिवायडर पासून आपण सगळीकडे ह्याच व्यवसाय चालवू. मी काय तसा माणुसकीच्या विरोधातला नाहीये परंतु शहरं स्वच्छ ठेवणं ही पण एक गोष्ट आहे ना. ते येत आहेत तिकडे 4 मशीन टाकतायत म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी तो बकालपणा आपण सहन करायचा. जगामध्ये असं कुठेही चालत नाही. असले कुटीर उद्योग चालण्यासाठी म्हणून जगामध्ये झोपडपट्ट्या बांधतात का रस्त्यावरती आणि फुटपाथवरती? माझा एवढाच विषय. शहरं स्वच्छ झाली पाहिजे. जे करदाते आहेत त्या करदात्यांना फुटपाथ मिळतात का चालायला? आज ट्रॅफिकचा प्रश्न आहे. आज गाड्या पार्किंगचा प्रश्न आहे. गाड्या पार्किंग कुठे करायच्या हा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे येणारे बाहेरचे लोक जर समजा अशा प्रकारच्या झोपड्या उभ्या करून जर 2-2 मशीन लावायला लागले बघायला नको? म्हणजे जो करदाता जो आहे जो घरांमध्ये राहतोय तो या शहराला काही देत नाहीये. हीच फक्त माणसं देत आहेत असं थोडी आपलं म्हणणं आहे. ही लोक म्हणजे मोठ्या बिल्डिंग्स उभ्या आहेत पण त्या बिल्डिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारं ही काम करतात. ती लोक तिथे राहतात. 2 गोष्टी आहेत त्याच्यामधनं. माणसं लागतात हो लागतात पण बाहेरून माणसं आल्यानंतर ते आपापले ज्यावेळेला मतदारसंघ बनवायला लागतात त्यावेळेला ती भीती निर्माण होते. मग ती माणसं ही नुसती कामापुरता राहत नाहीत. ती मतदारसंघ म्हणून निर्माण करायला लागतात आणि मग तिथे तुमचं ते अस्तित्व खच्ची करायला लागतात. हे मी सतत माझ्या भाषणांमधनं किंवा माझ्या मुलाखतीमधनं हा मी धोका व्यक्त करतो की हे सरळ नाही आहे सगळं प्रकरण. कारण या प्रकारची जर गोष्ट असती तर अबू आझमी सारखा माणूस 2-2 मतदारसंघातनं महाराष्ट्रातनं निवडून नसता आला. निवडून देणारी माणसं ही महाराष्ट्रातली नाही आहेत. हा धोका सगळ्यात मोठा आहे. आपण त्यांच्याकडे दरवेळेला बघतो आपण 2 मशीन टाकली 3 मशीन टाकली अशा मशीनवर जाऊ नका तुम्ही. नंतर ते जेव्हा वोटिंग मशीनवरती परिणाम होतो ना त्याचा त्या मशीनचा त्यावेळेला आपल्याला कळायला लागतं. पुढचा प्रश्न घ्या सर. मी डिफेन्सचा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. मलाही वाटतं माझ्या कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये मराठी युवक असावे. वरची झुमरं वगैरे सर. मलाही वाटतं माझे सर्व लेबर मराठी असावेत. प्लंबर असू द्या सेंटरिंगवाला असू द्या पेंटर असू द्या म्हणजे इव्हन सळ्या कापणारे मराठी असू द्या. मी बराच प्रयत्न करतो मराठी युवकांना यावं. 10 वाजता येतात तो 6 वाजता हात धुवून बाहेर निघतात.
आणि जर त्या ठिकाणी परप्रांतीय असताना तो सकाळी 8ला येतो, रात्री 8 वाजे, ह्या मानसिकतेवर आपण थोडं बघायचं. नाही, मला असं वाटतं या असल्या गोष्टी मी खूप माझ्या कानावरती आलेल्या आहेत. मी तुम्हाला 100 ठिकाणी घेऊन जाईन, वेगवेगळ्या स्तरात घेऊन जाईन, जिकडे मराठी मुलं उत्तमपणे काम करत आहेत. मला असं वाटतं आपल्या मुलांना आपण दोष देणं जरा कमी केलं पाहिजे, की बाकीचेच लोक काम करतात आणि आपली मराठी मुलं काम करत नाही आहेत. आत्ता या क्षणाला आपण ज्या हॉटेलमध्ये आहोत त्याच्या बाजूला एक मॉल आहे, आपण चलावं माझ्याबरोबर. तिकडे तुम्हाला अनेक जण तुम्हाला मराठीच दिसतील. नाही, त्याच्यामध्ये पण आहेच मराठी. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं की आपल्या मुलांचं आपण आपल्या पहिल्यांदा बघू, बाकीच्यांचं नंतर बघू. मला वाटतं ते यावेत, ते आहेत, पण त्यांच्यापर्यंत कळत नाहीये. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता महाराष्ट्रामधला रिक्षा आणि टॅक्सीचा परवाना, बरोबर, या रिक्षा आणि टॅक्सीचा परवाना, इथे मध्यंतरी एक मंत्री बोलले की ज्याला मराठी बोलता येईल त्याला रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मिळतील. त्यांनी काय जाहीर केलं, तो कायदाच आहे. पण हा अशा प्रकारचा कायदा असताना देखील ज्या लोकांना त्याची लायसन्सेस दिली गेलेली आहेत त्याच्यातले जवळपास 65 ते 70% लोक हे परप्रांतातले आहेत. परप्रांतातले ज्यांच्याकडे 15 वर्षाचं डोमेसाइल सर्टिफिकेट देखील नाही. हे देणारे कोण? हे इथलेच लोक. मला असं वाटतं आपण त्यांच्याबद्दल बोलावं. आपला सगळ्यात मोठा, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जर कुठचा प्रश्न असेल ना, तर आपल्याकडे कुंपण शेत खातं आहे.